अल्पकालीन चर्चा नंतर देतो. नंतर आपण 12:20 सांगितले, आता 12:22 झाले. विरोधी पक्ष नेते देतो, एवढं झाल्यावर देतो. 4 वाजता. माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसामध्ये आपण पाहिलंय की या वर्षीचा हंगाम कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हजारो लाखो हेक्टर जमीन ही पूर्णतः शेती उद्ध्वस्त झाली. दुष्काळ आहे, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी अधिवेशन सुरू असताना शासनाच्या निर्णयाकडे भरपूर देईल या निर्णय म्हणून पूर्णतः लक्ष लावून बसले. अध्यक्ष महोदय, खर तर या सर्व प्रश्नांना घेऊन आज या सभागृहामध्ये चर्चेसाठी जरी अल्पकालीन चर्चा असली तरी सर्व मोठ्या प्रमाणात या सभागृहामध्ये चर्चा व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका आज या माध्यमातून मांडण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पीक विमा अशा सर्व संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार आणि सदनातील सदस्यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. मला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, हे सरकार या सर्व संवेदनशीलपणे या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्याच्या पदरात काही पाडेल, देईल अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, देशामध्ये सर्व राज्यामध्ये दुष्काळाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये एक दुष्काळ व्यवस्थापन संहिता आणली आणि या संहितेनुसार अध्यक्ष महोदय, या संहितेतील नमूद केलेल्या तरतुदीनुसार दुष्काळ घोषित करणं आणि त्या संदर्भात मदत करणं तरतुदी विहित केलेल्या आहेत. परंतु या तरतुदीनुसार कारवाई करणं हे राज्य सरकारला बंधनकारक असताना सुद्धा काही गफलती राज्य सरकारच्या झालेल्या आहेत. त्या नक्कीच निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की 7 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित करण्यासाठी त्या खात्यात आपण माननीय मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेस मुख्यमंत्री होते, कार्यपद्धती त्यावेळेस निश्चित केली गेली होती आणि 28 जून 2018 सुद्धा शासन निर्णयानुसार कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा केली गेली. दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानाशी निगडीत निर्देशांक असेल, वनस्पतीशी किंवा पिकाशी निगडीत निर्देशांक असेल, लागवडीखालील क्षेत्र आणि मृदा आर्द्रता जे आहे निर्देशांक ते सुद्धा आहे, जलविषयक निर्देशांक आहे, असे 5 निर्देशांक या ठिकाणी अध्यक्ष महोदय वापरले जातात. आणि म्हणून रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर जे मार्फत निकषावर आधारित सॅटेलाइट मार्फत निकषाची आपण तपासणी करतो आणि 10% गावामध्ये रॅन्डम पद्धतीने पीक कापणीचा प्रयोग करतो. या संदर्भात अध्यक्ष महोदय, महसूल कृषी आयुक्ताकडून सुद्धा आपण शासनाकडे अहवाल सादर केला जातो. अध्यक्ष महोदय, राज्यात जून जुलै महिना हा पूर्णतः पावसाचा मोठा खंड पडलेला आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्यामुळे नद्या, नाले, विहिरी, तलाव सर्वतः कोरडे होते आणि जुलैपर्यंत कुठलाही हा मोठा खंड आपल्याला सगळ्यांना दिसला. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही 24 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्र दिलं. त्यानंतर वेळोवेळी सरकारला जागे करण्यासाठी सुद्धा प्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती मांडली. परंतु या हे सरकारने त्याचं उत्तरही दिलं नाही. अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, मला उपमुख्यमंत्र्यांचं एक पत्राचं उत्तर आलं तेवढं, पण बाकीच्या संदर्भात कुठलेही उत्तर आले नाही. आणि त्या संदर्भात 24 ऑगस्ट 2023च्या हे सगळे पत्र दिल्यानंतर सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन सुद्धा हे सरकार मला वाटतं की त्यावेळेस उत्तर देण्यासाठी तयार नव्हते, कारण पाडापोडीच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यावेळेस सर्व हे सरकार व्यस्त होते.
मला वाटतं 75% ज्यावेळेस कमी पाऊस पडतो आणि सरकारने ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके दाखवले असताना केवळ 40 तालुकेच आपण दुष्काळग्रस्त घोषित केला. म्हणजे ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके असताना आणि त्यावेळेस सरकारने केवळ हे 40 तालुके घोषित करत असताना MRSAC आणि महामदत या संगणक प्रणालीचा आधार घेतला. अध्यक्ष महोदय, आम्ही त्याला विरोध केला होता की MRSAC वर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला राज्यातली वस्तुनिष्ठ परिस्थिती किंवा शेतकऱ्यातील डोळ्यातील अश्रू दिसत नाही का, अशी मागणी, अशी परिस्थिती आम्ही सरकारच्या निदर्शनास आणली. आणि या सरकारच्या निर्णयाविरुद्ध झोड उठवल्यानंतर मात्र त्यांनी 1021 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली. अध्यक्ष महोदय, या खात्याचे मदत पुनर्वसन मंत्री कदाचित आहेत, मला ते आहेत की नाही माहित नाही, आपल्याकडे उत्तर देणारा तुम्ही आहात. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस या निकषामध्ये अपुरा पाऊस पडतो, मोठा पावसामध्ये खंड पडतो, त्यावेळेस जर आपण उपसमितीची बैठक घेऊन हा प्रस्ताव केंद्राकडे गेला असता कर्नाटकाच्या धर्तीवर, तर आज राज्याला ही जे 1021 मंडळ दुष्काळ सदृश्य म्हणून दाखवावी लागली नसती. याला जो विलंब झाला आणि त्यातून केंद्राच्या मदतीशिवाय 40 तालुके सोडून 1021 मंडळात आजची परिस्थिती निर्माण झाली. आपण म्हणाल की राज्याच्या तिजोरीतून आपण पैसे देतो, पण NDRFच्या निकषामध्ये हे सगळे बसवता आले असते, तुम्ही त्याला निधी उपलब्ध करून देता आला असता. केवळ तुम्ही GR काढत राहिलेत. पहिला GR काढला, त्यामध्ये आपण सांगितलं की या GR नुसार काही 24 तालुक्यामध्ये गंभीर परिस्थिती, 16 तालुक्यामध्ये मध्यम आणि एकूण 40 तालुक्यामध्ये. दुसरा GR आपण काढला, त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण दाखवली आणि त्यामुळं हे दोनही GR केवळ, अध्यक्ष महोदय, या GRचा फायदा एक GR मध्ये 40 तालुके बसतील, पण दुसऱ्या GR नुसार ती जी मदत आहे दुष्काळ सदृश्याची तेवढीच मदत शेतकऱ्याला मिळणार आहे. नगदी रूपाने सरकारच्या तिजोरीतून पैसे द्यावं लागेल. ती घोषणा 1041 मंडळ जी आहेत ती सरकारने केली पाहिजेत, अशी मागणी सुद्धा सरकारकडे आमची असणार आहे. अध्यक्ष महोदय, विशेषतः या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की 30 ऑक्टोबर 2023 ला 40 तालुक्याचा आपण GR काढून घोषणा केली. 9 नोव्हेंबरला 23 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. 10 नोव्हेंबरला 1021 मंडळाच्या आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीची घोषणा केली. खर तर हे आम्ही वारंवार आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये, म्हणून या सरकारला जाग आली आणि दुष्काळाची घोषणा केल्यानंतर या संपूर्ण आमच्या दबावामुळे दुष्काळाची घोषणा केल्यानंतर अध्यक्ष महोदय NDRF मधून मदत मागण्यासाठी शासनाने 2690 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. परंतु जर तुम्ही ऑगस्ट मध्येच अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर राज्यात कर्नाटकाप्रमाणे दुष्काळ जाहीर करायसाठी आपल्याला दुष्काळ जाहीर करता आला असता आणि या प्रश्नाकडे ह्या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, हे निश्चितपणे इथे नमूद करावंसं वाटतं या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खरं तर हे जर करण्याची आवश्यकता होती असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि जर सरकारने वेळोवेळी पाळले असते तर आज या आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली असती तर या सर्व पैसा केंद्राकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित उपयोगी पडला असता. अध्यक्ष महोदय, म्हणून पहिले सरकारने 40 तालुके घेतलेत आणि नंतर 8 सवलती दिल्या. त्यानंतर पुन्हा अंमलबजावणी त्याची सुरू झाली नाही, कारण नंतर पुन्हा घाईघाईने जे मंडळ घोषित केलेत त्यांच्यासाठी तातूरमातूर एक GR काढला. या राज्यामध्ये खर तर आज इतकी अवस्था वाईट आहे की अध्यक्ष महोदय की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राज्यातील सत्ताधारी पक्षाचे 40 तालुक्यामध्ये 35 तालुके हे सत्ताधारी पक्षांचे आहेत आणि त्यातले 29 तालुके हे मंत्र्यांचे आहेत. आणि तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही 2 पाऊंड दुष्काळ या राज्यामध्ये पहिल्यांदा होता अध्यक्ष महोदय. म्हणजे मंत्र्यांचं किंवा सत्ताधारी आमदारांचं 2 पाऊंड दुष्काळ होतो. बाकीच्या लोकांनी प्रचंड वाईट अवस्था असताना, दुष्काळाची परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून त्या सरकार दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना या सरकारला या टंचाईच्या वेदना सुद्धा
सरकार या शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत अध्यक्ष महोदय. मराठवाड्यात, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता आणि चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून बैल गेला आणि झोपा गेला, वेळ मारून गेली अशी परिस्थिती या सरकारची झाली. अध्यक्ष महोदय, या दिरंगाईवर सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून मला वाटतं शेतकऱ्यांना मदत करावी अशी माझी शेतकऱ्यांना या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी आहे. टंचाईचा प्रश्न आहेच. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये 6 विभागातील धरणातील पाणी आजच्या घडीला 65% आलं असून मागील वर्षाच्या तुलनेत 20% पाणी कमी आहे. अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आज घडीला 37.63 इतका पाणी साठा आहे आणि मराठवाड्यातील गतवर्षी पाणी साठा हा मराठवाड्यातला आजचा 37% आणि मागील वर्षी 87.31% पाणी साठा होता. अमरावती विभागामध्ये 75.62%, नागपूर विभागात 71%, नाशिक 70%. ही परिस्थिती राज्यातील आहे अध्यक्ष महोदय. म्हणून पिण्याच्या पाण्याची भयावह परिस्थिती नोव्हेंबर अखेर 10 जिल्ह्यातील 355 गावं आणि 959 वाड्यामध्ये 377 टँकर लावण्याची पाळी यावेळेस आपल्या सगळ्यांच्या पुढे आली. अध्यक्ष महोदय, खरं तर एकूण परिस्थिती पाहता या पाणी टंचाईचा आणि चाऱ्याचा विषय आता गंभीर होत चालला आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्रापुढे निर्माण झालेली आहे. त्यावर विचार करायला सरकारला वेळ आहे की नाही हा खरा प्रश्न पडतोय. अध्यक्ष महोदय, ही सगळ्या परिस्थितीमध्ये दुष्काळाने होरपळून निघलाय. अवकाळी परिस्थितीमध्ये शेतकरी आणि गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि पीक विमा कंपन्या या सरकारने पीक विमा कंपन्यांचा लाड पुरवण्यासाठी सरकारचं धोरण हे निश्चितपणे शेतकऱ्याला संकटात टाकणार आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे या संपूर्ण पीक विमा कंपनीला फायदा होईल आणि शेतकरी भरला जाईल. अध्यक्ष महोदय, सरकार पीक विमा हप्त्यापोटी साधारणतः 8,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत आणि या मुजोर कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना खरं तर उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत आणि म्हणून मुजोर कंपन्यांना सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचा संरक्षण आहे का? या कंपन्या एवढ्या मुजोरपणे वागतायत? शेतकऱ्यांशी उद्धट बोलतात, शेतकऱ्यांना सांगतात की तुमचा अधिकार नाही, तुम्ही आमच्याशी बोलू शकत नाही, आम्ही सरकार आम्हाला सांगेल त्यावेळेस आम्ही करू. यांचे खालचे जिल्ह्यातील कर्मचारी शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने बोलत असतात. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून केवळ पीक विमा कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करताय का? 8,000 कोटी रुपये केंद्र आणि राज्याचे या पीक विमा कंपन्यांकडे गेले. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहताना यवतमाळ जिल्ह्यातील यावली नावाचं गाव आहे, हा शेतकरी आहे मेडसिंग राठोड. या शेतकऱ्यांचे 3 लाखाचं नुकसान अध्यक्ष महोदय झालं. 3 लाखाचं नुकसान झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या पीक विमा कंपनीने या शेतकऱ्याला 3 रुपयाचा विमा दिला. अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्डवर हे बघा, 3 रुपयाचा विमा. आणि अध्यक्ष महोदय त्यानंतर त्या गावामध्ये संतापाची लाट. हे शेत निधीकाडचं शेत होतं अध्यक्ष महोदय आणि यांनी 3 रुपये दिल्यानंतर अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी, उपविभाग अधिकारी यासोबत त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितलं, त्यांना ही परिस्थिती सांगितली अध्यक्ष महोदय, पण या अधिकाऱ्यांनी भेटून सांगितलं आम्ही जास्तीत जास्त फार तर 1,000 रुपयापर्यंत देऊ शकतो. त्या पीक विमा कंपन्यांनी सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा 3 रुपये दिलेत. अध्यक्ष महोदय, खरं तर पालकमंत्री इथे आहेत, तुम्ही निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मानलं नाहीत पीक विमा कंपन्यांनी आणि तुमचा आदेश सुद्धा त्यांनी धुडकावला. या एवढा लाड पीक विमा कंपन्यांचा करतोय आपण? कोणाला हिस्सा गेलेला आहे या पीक विमा कंपन्यातून? कुणाला? माझं भाषण होऊ द्या, मग तुमच्या उत्तरात खुलासा करा.
नाही नाही, त्यांचं नाव माझं भाषण पूर्ण झाल्यावर माझे विचार मांडल्यावर तुम्हाला तुम्ही असं बोलू शकता. अध्यक्ष महोदय, मला त्यांनी उत्तर द्यायचं आहे. मंत्र्यांनी उत्तर द्यायचं असते. त्यांनी काय असेल चुकीचं तर ते त्यांचं उत्तरामध्ये खोडून काढा. त्यांनी मी शेतकऱ्याच्या नावासह सांगितलंय. नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला माहित असेल विरोधी पक्षनेते तुम्हाला ते सहकार्य करण्याच्या भूमिकेतून बोलले. तुम्ही त्यांचं अध्यक्ष नाव महोदय, घेतलं. राठोड नावाचा दुसरा शेतकरी आहे, यांच्या समाजाचा शेतकरी. मी नाव नाही घेतलं. पालकमंत्री म्हणून हा, बोला, मी बोला, नाव नाही बोला, घेतलं. बोला. तुमचं नाव नाही घेतलं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक सेकंद रेकॉर्डवर थांबा. चुकीचं राहू नये अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय 3 रुपयात संबंधित शेतकऱ्याला